स्वयंपाक करणे ही एक कला आहे, कारण स्वयंपाक करताना किचनमध्ये नेहमी जागृत राहिलं पाहिजे. कारण की कोणतीही सुद्धा डिश बनवताना दुर्लक्ष झालं की आपली डिश चांगली बनत नाही. मग मीठ कमी जास्त होते किंवा तिखट होते किंवा कमी तिखट होते, तर कधी तेलच जास्त होतं, त्यामुळे नुकसान होते. कधी कधी काय होते, आपल्याला छोट्या छोट्या टिप्स माहीत नसतात, त्यामुळे जेवण सुद्धा बिघडते. आता आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. गुळाचा पाक बनवताना अगोदर कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही. जर दुधाचा मलईमध्ये 1 चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते. गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवण्याचे असतील तर मावा, ज्याला खवा सुद्धा म्हटला जातो, त्यामध्ये थोडे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा, खूप छान होतात. रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध 1 ते 2 टीस्पून पाणी टाका. त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात. जर दही चांगले बनवले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा. मग 1 तासांनी पहा, दही चांगले जमले असेल. पण भांडे हलवता कामा नाही, ते एकदम स्थिर राहिले पाहिजे. आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरणी उन्हात ठेवा, मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा. जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या, म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही. आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गूळ टाकल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते. शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून पोक पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या. मग शहाळे विस्तवावर गरम करायला ठेवा. वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल. केळ्याचा घड दोरीला लटकून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत. 5 ते 6 दिवस चांगली राहतात. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा. त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते. फ्रीज मध्ये खूप वास येत असेल तर एका बाउल मध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा. त्यामुळे फ्रीज मधील वास गायब होईल. हिरवी मिरचीची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीज मध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते. आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये 1 चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो. आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर
काढल्यावर पाणी फेकून देतो, पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा, ते खूप पौष्टिक असते। दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात। या टिप्स वापरून तुम्ही स्वयंपाकघरात आरामशीर स्वयंपाक करू शकाल। आशा करते की तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल आणि तसंच लाईकही केलं असेल। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।